या दोघांचे अभिनंदन करेन। महाराष्ट्रामध्ये एक वेगळी दिशा देण्याचं काम मोहिते पाटील परिवाराने आणि उत्तम जानकर आणि त्यांच्या समर्थकांनी केलेलं आहे। पवार साहेबांनी या दोघांना एकत्रित करण्यासाठी विशेष भूमिका बजावलेली आहे आणि म्हणून आज माढा मतदारसंघ पूर्ण सुरक्षित झालेला आहे। आजच या उमेदवारांना विजयी घोषित करायला हरकत नाही, एवढं चांगलं वातावरण या मतदारसंघात झालेलं आहे। ज्या पद्धतीने गुन्हे दाखल करायची हालचाली आता तुमच्या भाषणात आले, काय प्रकार आहे ना असंही कशावर मला माहित नाही। यांनी भाषण केलं त्याला दुजोरा मी दिला की असं करणं योग्य नाही। किती जागा आता तुम्ही भाषणाची सांगितलं? सात ठिकाणी तर आमचे उमेदवार फार चांगले आहेत। 2-3 मतदारसंघातले अजून आमच्याकडं रिपोर्ट्स नाही आलेले, पण महाराष्ट्रात सर्व ठिकाणी जाईल तिथं उत्तम प्रतिसाद आहे। काय ठरलंय ते मी मगाशी भाषणात सांगितलं। ते लोकसभेसाठी या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील उभे आहेत। उत्तम जानकर यांनी पूर्ण पाठिंबा त्यांना दिलेला आहे। येणाऱ्या विधानसभेमध्ये उत्तम जानकर साहेबांची उभा राहण्याची इच्छा आहे। त्यासाठी राष्ट्रवादीकडून ते उभे राहू शकतील। त्यांना ज्या चॉईस आहे त्यांचा त्यांनी उभा राहतील। त्या ठिकाणी या मतदारसंघाचा आमदार मला आमच्या पक्षाला पाठिंबा देणार पाहिजे। त्यामुळं उत्तम जानकर या ठिकाणी उमेदवारी लढतील आणि ते लढत असतील तर त्यांना पूर्ण पाठिंबा आम्ही सगळे द्यायचं असं ठरवलेलं आहे। धनगर समाजाचं धक्कादायक बातमी आहे। निकाल काय लागला आहे, कोणत्या मेरिटवर लागला आहे हे अभ्यास केला पाहिजे। पण सरकारला महाराष्ट्र सरकारला सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण टिकवण्यात अपयश आलेलं आहे आणि त्याचा दोष हा महाराष्ट्र सरकारकडेच जातो असं मला वाटतं। आरक्षण देतो विरोधातील अनेक जण तुमच्याकडे यायला तयार आहेत, लोकसभा झाल्यानंतर येणार आहे। किती जण असे आहेत, कोणत्या पक्षाचे? मी सांगितलं ना, 12-13 जणांनी आमच्याशी कमिटमेंट केलेली आहे की त्यांची इच्छा आहे आमच्या पक्षात येऊन उभा राहण्याची। सत्तांतर होणार? हां, सत्तांतर होणार? दिल्लीमध्ये सत्तांतर होईलच आणि महाराष्ट्रात तर काय काळ्या दगडावरची रेग आहे. संजय राऊत यांनी नाही असा तपशील सांगून त्यांना अडचणीत मी आणणार नाही, थोडे दिवस जाऊ दे. संजय राऊत यांनी टीका केली. सांगलीचा वाद संपणार का? सांगलीचा जी चर्चा आहे ती शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची आहे. त्यात राष्ट्रवादी पक्षाचा कोणताही रोल नाही आहे. त्या दोन्ही पक्षांनी एकत्रित येऊन जो निर्णय केलेला आहे तो आघाडीने जाहीर केलेला आहे. त्यानंतर ते दोन पक्ष चर्चा करतायत की नाही याची मला माहिती नाही. माझं सगळं लक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 लोकसभा मतदारसंघात आहे आणि त्यासाठी पूर्ण वेळ देऊन मी काम करतो. संजय राऊत यांनी टीका जी केली नवनीत राणावर, त्याला तुम्ही दुजोरा देताना दिसतात व्हिडिओवर, अशी टीका केली जाते. खालच्या स्तरावर टीका केली, काय नाही त्यांनी कुठं टीका केली? जे नवनीत राणांना म्हणले नाच्या वगैरे जे म्हणलेले आहे त्याचं समर्थन करताना तुम्ही जिथं होता. राष्ट्रपती नेते आजचे संयमाने सगळं बोलतात, वक्तव्य करतात, मात्र कोण राष्ट्रपती नेते सर्व कोण तुमच्या पक्षाचे नेते संयमाने बोलतात, पण तुमच्या सहयोगी मात्र पातळी सोडून बोलतात. नाही असं आहे की प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे लोक बोलत असतात. प्रत्येकाची एक स्टाईल असते, त्या पद्धतीनं बोलत असतात. त्यामुळं ते त्यांच्या पद्धतीनं बोलत असतात. सर उद्योगपतीच्या बैठका अशा झाल्या, कितपत टक्के अजिबात नाही. आता काय आहे की शरद पवार साहेबांच्या बद्दल गैरसमज पसरवणे हा शेवटचा प्रयत्न समोर आमच्या विरोधी पक्षाच्याकडून होतोय आणि शरद पवार एवढे तेल लावलेले आहेत पैलवान की असे कुणाला हाताला लागणार नाहीत आणि 100% मला खात्री आहे की कधी त्यांची भेट झाली आहे की नाही मला माहीत नाही, पण त्याचा परिणाम त्यांच्या निर्णयात कुठं दिसला का? कधीच नाही. आशिष शेलार म्हणतायत बारामतीमधनं चुकून बोलून गेलेत की सुमित्रा पवार पडणार आहेत म्हणून सांगतो. बोलताना बोलून गेले, खरं बोलले असं काय म्हटले? आशिष शेलार बोलून गेलेत बारामतीत सुमित्रा पवार पडणार म्हणून.
त्यांची अंतर्गत माहिती असेल, तशी चुकून बोललेली नसतील, त्यांची अंतर्गत माहिती असेल. त्यामुळे ते आता काय आहे, ते मुंबईतले आहेत, त्यामुळं त्यांना इकडच्या भाषेत दादांच्या विरोधात फिल्डिंग लावली असेल तशी काय माहिती. आता ते दादा आमचे त्या गोटात गेलेले आहेत, त्यांना कोण हितशत्रू त्यांचे आहेत त्या बाजूला, हे त्यांना हळूहळू अनुभव येत असेल. प्रकाश आंबेडकर म्हणतात आता शिंदेचं काम झालं मुख्यमंत्री म्हणून, आता शिंदे राहणार नाही मुख्यमंत्री म्हणून, बदललेले दिसतील तुम्हाला. ते काय कॉन्टेक्स्टमध्ये बोलले मला माहीत नाही प्रकाश आंबेडकर साहेब, त्यामुळं मी ऐकलेलं नाही ते म्हटलेले. थँक्यू.